नमस्कार. थोडक्यात ओळख करून देतो. माझं नाव समर्थ पालकर. मी स्वतः बी इलेक्ट्रॉनिक्स आहे. मुंबई युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली आहे. त्यानंतर पुढे जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा केलेला आहे काउन्सिलिंगमध्ये. मी एक शिक्षक पण आहे. मी गणित हा विषय शिकवतो आणि माझे स्वतःचे क्लासेस आहेत आणि मी करिअर काउन्सिलिंग पण करतो. गेले 30 वर्ष अथक हा कार्यकाळ माझा कार्यक्रम चालू आहे. अनेक सेमिनार्स होतात आणि अनेक सेमिनार्समध्ये माझं मार्गदर्शन चालू असतं. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा खास थोडा जिव्हाळ्याचा आहे, कारण मी स्वतः दापोली तालुक्यातून आहे. त्याच्यामुळे घरचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे असं पाहुणा वगैरे असं शब्द वापरू नका. खूप आनंद होतो जेव्हा आपल्या तालुक्यातली आपली जवळची मुलं मोठी होताना बघतो, तेव्हा खूप आनंद होतो. माझी थोडक्यात वैयक्तिक ओळख करून देताना पुढे जाऊन अजून काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर म्हणजे अर्थात छोटंसं कुटुंब दादरमध्ये मी राहतो. लालबाग परळमध्ये मी लहानाचा मोठा झालेलो आहे. एक 2 मुलं आहेत. एक मोठा मुलगा माझा मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतो युनिव्हर्सिटी ऑफ सिन्सिनाटीमध्ये, अमेरिकेमध्ये शिकतोय 12वी नंतर. त्याच्यानंतर छोटा मुलगा आता 9वीला आहे. तो केम्ब्रिज बोर्ड्समधून शिकतोय. सांगण्याचा हेतू हा आहे की संधी खूप उपलब्ध आहेत. आपल्याला संधीचा शोध घेता आला पाहिजे. तुमच्यापैकी बरेच जण आता 10वी झालेले आहात किंवा 12वी झालेले आहात किंवा ग्रॅज्युएशन झालेले आहात. ओके, ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांना महत्त्वाचा सल्ला असा आहे की तुम्ही ग्रॅज्युएशन झाले, आता नेमकं काय करायचं. पोस्ट ग्रॅज्युएशन आजच्या घडीला गरजेचं आहे, पण पोस्ट ग्रॅज्युएशन कुठलं करायचं, कुठे करायचं हा प्रश्न तुमच्या डोक्यात असेल. परदेशात खूप संधी उपलब्ध आहेत, पण माझा सल्ला असा आहे की ॲटलिस्ट 1 वर्ष आपल्या इथे राहून नोकरी करा, अनुभव घ्या, प्रॅक्टिकॅलिटी समजून घ्या. बाहेरच्या जे आउटर वर्ल्ड आहे त्याच्यामध्ये काय गरजेचं आहे हे समजून घ्या आणि त्यानंतर तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करा. 1 वर्ष नोकरी केल्यामुळे तुम्हाला नोकरीचा अनुभव मिळतो, तो तुमच्या CV मध्ये तुम्ही ऍड करू शकता बाहेर जाताना. प्लस थोडेसे पैसे आपल्याजवळ जमा होतात, त्याचा वापर तुम्ही स्वतःच्या शिक्षणासाठी करू शकता. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना महत्त्वाचा सल्ला असा आहे की 12वी पर्यंतचं शिक्षण ही आपल्या आईवडिलांची जबाबदारी आहे. पुन्हा नीट ऐकून घ्या. 12वी पर्यंतचं शिक्षण ही आपल्या आईवडिलांची जबाबदारी आहे. 12वी झालं म्हणजे आपण 18 वर्षाचे झालो, मोठे झालो. त्याच्यामुळे ती जबाबदारी आपण स्वतः घेतली पाहिजे. घरात किती पैसे असले तरी मी मुलांना सांगतो एज्युकेशन लोन घे आणि स्वतःचं शिक्षण कर. कारण एज्युकेशन लोन घेऊन तुला स्वतःचं लोन स्वतः फेडता आलं पाहिजे, ही जबाबदारी घ्यावी. 12वी नंतर नोकरी करा असं सांगत नाही तुम्हाला, पण स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला शिका. आई वडिलांवर तुम्ही ओझं होऊन राहू नका. त्याच्यामुळे 12वी नंतर किती शिक्षण घ्या, पण स्वतःचं शिक्षण. बरेचसे स्टायपेंड्स, बरेचसे स्कॉलरशिप्स, बरंचसं फंडिंग जे आहे पॉसिबल आहे. कारण आज तुमच्या माहितीसाठी HDFC बँक आहे किंवा IDFC बँक आहे किंवा अशा बऱ्याच संस्था आहेत, बिर्ला ग्रुप आहे, यांच्या स्कॉलरशिप्स इझिली अवेलेबल आहेत. रिसेंटली एक कोटक महिंद्राची ॲड आली होती. कोटक महिंद्राचं ज्यांना 80% वर आहे, अर्थात काही कंडिशन्स असतात, टर्म्स अँड कंडिशन्स असतात, पण मग एकात नाही मिळालं तर दुसऱ्यात मिळून जातं. हा माझा अनुभव आहे. मी तुम्हाला ह्याच्यासाठी परत सांगतो की मी मगाशी सांगितलं जेव्हा माझा मुलगा परदेशात शिकतोय तेव्हा माझ्या मुलाचं शिक्षणाचा खर्च जो आहे, कारण आपल्या मुलांना 12वी नंतर परदेशात पाठवायचं म्हणजे आपल्या पालकांना 2च प्रश्न निर्माण होतात की एक म्हणजे आपल्याला तो अजून लहान वाटतो, ती मुलगी लहान वाटते, जमेल की नाही हा प्रश्न येतो. पण माझ्या स्वअनुभवातून मी सांगतो की ती मुलं तिथे जाऊन जास्त हुशार होतात. आज तो मुलगा तिकडे नोकरी पण करतोय, शिक्षण पण घेतोय आणि स्वतःचं जेवण आणि स्वतःचं घर सगळं सांभाळतोय. त्याच्यामुळे ती जबाबदारी घ्यायला लागतात. तुम्ही इथे त्यांना शिकवत बसलात तर ते ग्रॅज्युएशन होईपर्यंत पण तुमच्यावर अवलंबून राहतात आणि ते कुठेही नोकरी करत नाही. दुसरं महत्त्वाचा फॅक्टर जो असतो की शिक्षण आम्हाला परवडेल का. आता माझा शिक्षणाचा जो खर्च आहे माझ्या मोठ्या मुलाचा, तो जवळजवळ 1.5 करोड पर्यंतचा खर्च आहे. हा आकडा ऐकल्यानंतर पण तर अर्ध्याधिक लोक बोलतील हे काय आपल्या बजेटमध्ये नाही आहे. पण जर मी तुम्हाला सांगितलं की हे शिक्षण आपल्याला जवळजवळ मोफत करता येतं, ॲक्च्युअल खर्च 1.5 करोड आहे मला माहिती आहे, मी त्याच्या फक्त पहिल्या वर्षाचा खर्च केला. आता दुसऱ्या वर्षाला तो नोकरी करून स्वतःचा सगळा खर्च स्वतः चालवतोय आणि 20व्या वर्षी त्याने तिथे गाडी घेतली. त्याच्यामुळे ते आपण इथे नाही करू शकत, तेवढं कठीण आहे. आणि मी असं नाही म्हणत की परदेशात जाऊन स्थायिक व्हा, शिक्षण घ्या आणि परत या. आणि
आपण येऊन, कारण माझ्या मुलाच्या परत टेबलवर जर स्टडी टेबल बघितला, त्याचा जिथे अभ्यास करतो तिथे पहिला जो आहे तो भारताचा ध्वज आहे, त्याच्या बाजूला गणपतीची मूर्ती आणि त्याच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, ती डोळ्यासमोर ठेवून कायमचा तो अभ्यास करत असतो. त्याच्यामुळे संधी भरपूर उपलब्ध आहे. चांगलं किंवा वाईट ह्याच्यात नका जाऊ, जमेल किंवा नाही जमेल, जमवलं पाहिजे, ते जमवण्याचा प्रयत्न करा. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आणखीन एक महत्त्वाचं फॅक्टर असं आहे की बरेचसे कॉलेजेस आता ऑटोनॉमस होत आहेत, म्हणजे जवळजवळ प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, त्यांची फीस खूप जास्त आहे, काही ठिकाणी तर खूप जास्त फीस आहे आणि आपल्याला सरकारी पर्याय जे आहेत हे खूप कमी उरलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही शिक्षण, तुमचे मार्क्स खूप महत्त्वाचे आहेत. मार्क्सला मी बाहेरच्या जगात, नॉर्मल जगात मी मान्यता देत नाही, महत्त्व देत नाही, पण तुम्हाला जर ॲडमिशन्स मिळवायचे आहेत तर तुम्हाला ते मार्क्स खूप महत्त्वाचे आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या. कारण ते मार्क्स नसतील तर तुम्हाला ॲडमिशन पाहिजे तसं मिळणार नाही. दुसरी एक गोष्ट माझ्या अजून एक लक्षात आली की यावर्षी खास करून अनेक मुलांना 12वी झालेल्या माहितीच नव्हतं की मुंबई युनिव्हर्सिटीचे फॉर्म झाले आहेत, रजिस्ट्रेशन झाले आहेत आणि लिस्ट लागेपर्यंत, काल परवापर्यंत माझ्याकडे सेकंड लिस्ट काल लागली आहे मुंबई युनिव्हर्सिटीची, आणि मुलं माझ्याकडे काही येतात की अच्छा ही कधी झालं आम्हाला माहिती नाही. आपण ज्या जगात जगतो, दिवसभर जिथे एवढ्या रील्स बघत असतो, तिथे आपण आपली माहिती ठेवणं आम्हाला कोणी सांगितलं नाही असं एक प्रश्न येतो. बाकीच्या गोष्टी आपण जशा स्वतः माहिती घेतो तसं माहिती घेणं गरजेचं आहे. 12वीचा रिझल्ट लागल्या दुसऱ्या दिवशी फॉर्म्स ओपन झाले होते, त्याच्यामुळे ते माहिती घेणं गरजेचं आहे. 13 तारखेला तर कॉलेज सुरू होते, 13 जूनला तुमचे FYचे जे फर्स्ट इयरला जातात 12वी नंतर, त्यांचे 13 तारखेला कॉलेजेस सुरू होते. त्याच्यामुळे माहिती घेत राहा, म्हणजे जेवढा टाइम आपण रील्समध्ये घालवतो त्या एज्युकेशनशी रिलेटेड रील्स जर असतील त्या फार महत्त्वाच्या आहेत आपल्यासाठी. आणि मी बरंच यूट्यूबवर वगैरे बघितलं, कारण मी स्वतः यूट्यूबवर काही मार्गदर्शन करत असतो, माझे स्वतःचे व्हिडिओज आहेत, तर यूट्यूबवर बरीच माहिती उपलब्ध आहे. फक्त काळजी काय घ्यायची, आपल्याला ते समजणं गरजेचं आहे की कोणतं आपल्याला कोण पेड प्रमोशन करते आणि कोण फ्री प्रमोशन करते. जसे फॉर एक्झाम्पल माझे व्हिडिओज बघितले ते सगळे फ्री प्रमोशन्स आहेत, म्हणजे मी कोणत्या कॉलेजकडनं पैसे न घेता हे काम करतो, कारण माझ्या पैसे कोणत्या कॉलेजने दिलं तर मला त्या कॉलेजची वाहवा करावी लागते. तर तसं न करता म्हणजे अनेक जे आहेत हे पेड प्रमोशन्स असतात, ते बघणं आवश्यक आहे. अनेक वेळेला माझे क्लासेस आहेत, आता 10वी आणि 12वीची मुलं हा पण प्रश्न मला विचारतात की सर क्लासेसची पिकनिक होते का. आता हा एक मेजर क्रायटेरिया झालाय, क्लासेस चालवायचं म्हणजे पिकनिक पण अरेंज करायला लागते, पण माझ्या क्लासेसमध्ये पिकनिक्स होत नाहीत हे मी आधीच सांगतो. पण आम्ही एक वेगळा उपक्रम राबवतो क्लासेसमध्ये, ते म्हणजे कॅम्पस व्हिजिट. तुमच्यापैकी कोणालाही कॅम्पस व्हिजिट करायचं असेल ना तर मला संपर्क साधा, मी तुम्हाला कॅम्पस व्हिजिट करून देतो. कॅम्पस व्हिजिट म्हणजे काय, जसं ग्रॅज्युएशनच्या मुलांना इंडस्ट्रियल व्हिजिट माहिती असेल, त्याला तुम्ही IB म्हणता, तसं आम्ही कॅम्पस व्हिजिट करतो. कॅम्पसमध्ये मुलांना नेतो, तुम्हाला जे शिक्षण घ्यायचं आहे पुढे. तुम्ही पालकांना पण विनंती करीन आणि मुलांना विनंती करीन, माझ्याकडे किंवा माझ्याशिवाय पण तुम्ही संपर्क साधा कॉलेजेसना. तुम्ही मुळात स्वतः कॉलेजेस बघून या. एखाद्याला जर आर्किटेक्चर करायचं आहे तर नेमकं आर्किटेक्चर कॉलेज काय आहे, तिथे काय शिकवलं जातं, किती वर्षाचा अभ्यासक्रम आहे तो समजून घ्या आणि तिथे स्वतः जा. कॉलेज कसं आहे, त्यांचे लॅब्स कसे आहेत, त्यांचे जे क्लासरूम्स आहेत ते कसे आहेत, लायब्ररी केवढी मोठी आहे, कशी आहे, हे समजून घ्या थोडंसं. आपण त्याच कॉलेजला ॲडमिशन घ्या असं नाही म्हणत आहे, पण निदान 1-2 कॉलेज बघून घेतल्यानंतर तुम्हाला अंदाज येतो की कसं असतं. सो आमच्या क्लासमध्ये आम्ही कॅम्पस व्हिजिट्स अरेंज करतो. अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेसना मुलांना नेतो, मेडिकल कॉलेजेसना मुलांना नेतो, किंवा फार्मास्युटिकल कॉलेजेस आहेत, आर्किटेक्चरचे कॉलेजेस आहेत, डिझाईन स्कूल्स आहेत, राईट. अशा ठिकाणी आम्ही मुलांना फिरायला नेतो पूर्ण दिवसभर. अशा बऱ्याचशा संधी, खास करून 12वी जे झालेले आहेत, 12वीचे रिझल्ट खास करून सायन्सचे विद्यार्थी आहेत ते सध्या निराश अवस्थेत आहे, कारण सायन्सचा रिझल्ट वाईट लागलाय म्हणून. आणि सगळे ज्यांना 90% 10वीला होते ते आता 50%, 60%वर वगैरे आलेले आहेत. त्याच्यात निराश होण्यासारखं काही नाहीये, मार्ग बरेच आहेत. तुम्ही 1-2 मार्गांवर अडकून पडलेला आहात. म्हणजे नीट दिली म्हणजे फक्त MBBS करायचं असं काही नाहीये, नीट वरून पण अनेक मार्ग उपलब्ध आहेत. ज्यांना इनफॅक्ट मेडिकल फील्डला जायचं इच्छा आहे त्यांच्या, मी आता काही नावं तुम्हाला सांगतो, तुम्हाला वाटलं आता तुमच्याकडे वह्या असतील तर ठीक आहे, नाहीतर मग पटापट मोबाईलमधून काही नावं जे आहेत ते तुम्ही टाईप करून घ्या. जसं फॉर एक्झाम्पल मेडिकल फील्डमध्ये जायचं पण मला संधी नाही मिळाली तर ऑप्टोमेट्री नावाचा एक फार छान कोर्स आहे. तर ऑप्टोमेट्रीमध्ये काय असतं, तर ऑप्टोमेट्रीमध्ये चष्म्याचा अभ्यास असतो किंवा लेन्स आहे, ओके.
म्हणजे माझ्याकडे अनुभव असा आहे की हे एवढं घर असणारा, म्हणजे त्याला झोपडीच म्हणू आपण, 2 पावलं टाकली की घर संपायचं, अशा घरात राहणारा विद्यार्थी पण ऑप्टोमेट्रीमध्ये ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करून PhD करायला अमेरिकेत गेला. आणि म्हणजे जर घर एवढंच आहे तर पैशाची अवस्था तुम्हाला कल्पना असेल, पण त्यांनी पैसे स्वतः आपल्या इंटर्नशिप्स मधून जमा करून तो तिथपर्यंत पोहोचला होता. सो हे सहज शक्य आहे आजकाल. सो तुमच्यापैकी अनेक लोकांना, माझ्याकडे आता कॉमर्सचे विद्यार्थी आहेत, BAF करायचं आहे, BBA करायचं आहे, BMS करायचं आहे, हा जो पार्ट आहे. अनेक कॉलेजेस जे मुंबईतले आज आहेत ते काय करतात की आपण BAF आणि हे जे आपण कोर्सेस करतो, तर मुंबईतले अनेक कॉलेजेस ज्यांनी ऑटोनॉमस, जी मोठी मोठी नाव आहेत, आता मी या स्टेजवर नाव नाही घेऊ शकत कोणाचं, पण मुळात होतं काय की ज्ञान जे मिळायला पाहिजे ते नाही मिळत. अनेक मोठ्या कॉलेजमध्ये तुम्हाला हे दिलं जातं, म्हणजे जे ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी आहेत त्यांना म्हणजे क्वेश्चन बँक वगैरे दिली जाते आणि सांगतात तुम्हाला करा म्हणून, हे अभ्यास करून पास होणार तुम्ही. तर तिथे तुम्ही नॉलेज बेस जो क्रिएट करायला बघताय तो क्रिएट करत नाही. अनेक वेळेला पैसे नाही आहेत, त्याच्यामुळे मला ते BAF करता येत नाही. मी सरळ, माझ्याकडे काल एक विद्यार्थिनी आलेली, तिला पैसे नाही आहेत, तर साधा सोपा पर्याय सांगितला, BCom ला जा आणि तुमचे जे स्किल्स डेव्हलपमेंट करायचे त्या पुढच्या 3 वर्षात स्किल्स डेव्हलपमेंट करा. 12वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्किल्स कुठून डेव्हलप करायचे, तर स्वयं swayam.gov.in नावाची साईट आहे. आपल्या भारत सरकारची साईट आहे. अनेक मोठे मोठे कॉलेजेसचे टीचर्स तिथे क्लासेस घेत आहेत. कॉलेज कुठले, तर IIT असतील, IIMs असतील, त्याच्यानंतर हे जे तुम्हाला जो एरिया पाहिजे, डिफेन्समध्ये जायचं आहे तुम्हाला मेकॅनिकलला जायचं आहे, तुम्हाला IT मध्ये जायचं आहे, तुम्हाला सगळ्या प्रकारचे कोर्सेस, जवळजवळ सगळे कोर्सेस फ्री आहेत. सो भारत सरकारचा उपक्रम आहे swayam.gov.in किंवा इंटरनॅशनल लेवलची अशीच एक साईट आहे EDX, E फॉर एलिफंट, D फॉर डॉग आणि X फॉर झेरॉक्स. edx.org वर गेला तर अनेक, हार्वर्ड युनिव्हर्सिटी आहे, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी आहे, तुम्ही युनिव्हर्सिटीची MIT आहे US ची, जी युनिव्हर्सिटीची नावं घ्या त्या साईटवर आहेत. त्यांचे कोर्सेस आहेत स्किल्स डेव्हलप करायसाठी. स्किल्स म्हणजे तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचे आहेत त्याच्यातले स्किल्स तुम्ही डेव्हलप करा. आणि हे सगळे कोर्सेस जवळजवळ फ्री आहेत. जवळजवळ फ्री याच्यासाठी आहे की तुम्हाला शिक्षण मोफत आहे. आपल्याला 3 इडियट्स मध्ये आमिर खानने सांगितलं होतं की पढ़ने के लिए पैसा नहीं लगता है, पढ़ने के लिए आपको लगता है स्कूल का युनिफॉर्म. इथे तेच करतायत. इथे तुम्हाला शिकायला पैसे नाही घेत आहेत. तुम्हाला जर सर्टिफिकेट हवंय तर ते पैसे मागतात आणि ते पैसे पण फार नॉमिनल फीज आहेत. 1,500-2,000 हजार फीज जर असेल तर मला वाटतं एखादा कोर्स करायला चांगला आणि तुम्हाला चांगल्या युनिव्हर्सिटीचा कोर्स मिळतो. तर असे कोर्सेस इस्रोमध्ये शिकवणारे जे शिक्षक आहेत, इस्रोमधले IIST जर तुम्ही ऐकलं असेल, तुमच्यापैकी कोणाला स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये जायचं असेल तर भारतातलं एकमेव कॉलेज आहे भारत सरकारचं, ते म्हणजे IIST, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी. अतिशय सुंदर कोर्सेस अवेलेबल आहेत तिथे. ओके, 10वी झालेल्या मुलांनी खास करून JEE आणि NEET हा एक क्रेज असतं आणि मोठे मोठे क्लासेस आहेत. तुम्हाला फार अट्रॅक्शन्स असतात आणि चांगले क्लासेस, चांगले क्लासरूम्स, AC क्लासरूम्स, AC ऑफिस, ब्लेझर घालणारे शिक्षक, हे फार अट्रॅक्शन असतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन JEE आणि NEETच्या मध्ये काही फॅक्ट्स आहेत. आता माझ्याकडे कधी कधी 93% वाला मुलगा येतो, 93% वाला मुलगा किंवा मुलगी आली तर त्याचे आई वडील किंवा ते पण म्हणतात, ती मुलगी पण म्हणते सर मी तर हुशार आहे 93% आली. आणि डेफिनेटली तू हुशार आहे, 93% मिळालेत म्हणजे चांगली हुशार आहेस. पण 93% ही तुझी ऍब्सोल्यूट व्हॅल्यू झाली. आमच्या भाषेत एक असते ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आणि एक असते रिलेटिव्ह व्हॅल्यू. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू मध्ये तू हुशार आहेस, माझा मी नाकारत नाहीये. पण आपण जर रिलेटिव्ह व्हॅल्यू मध्ये बघितलं तर CBSE मध्ये यावर्षी, हे मी नाही सांगत आहे, आकडेवारी तुम्ही चेक करा, CBSE मध्ये भारतातून 2 लाख विद्यार्थी असे आहेत ज्यांना 90%च्या वर मार्क मिळालेले आहेत 10वीला. महाराष्ट्र बोर्ड मधून 1 लाख विद्यार्थी आहेत महाराष्ट्रातले ज्यांना 90%च्या वरचे आहेत. ICSE मधून 1 लाख विद्यार्थी आहेत भारतातले ज्यांना 90%च्या वरचे आहेत. म्हणजे हे 4 लाख विद्यार्थी मी सांगितले. असे प्रत्येक राज्याचे जर तुम्ही 1 लाख विद्यार्थी पकडले तरी ऍव्हरेज पकडलं तरी 25 लाख विद्यार्थी यावर्षी 10वीला असे आहेत ज्यांना 90%च्या वर आहेत. आता हे सगळे विद्यार्थी आपल्याला हुशार मानतात आणि आहेतही, पण त्यांच्या बरोबर तुम्हाला कॉम्पिटिशन करायचं. आता ह्या कॉम्पिटिशन मध्ये
तुम्हाला हे लक्षात घ्यायला पाहिजे की 25 लाख विद्यार्थ्यांमध्ये भारतामध्ये MBBSच्या सीट्स आहेत फक्त 1 लाख. या 1 लाखामध्ये फक्त 45,000 सीट्स गव्हर्नमेंट सीट्स आहेत, 55,000 सीट्स या प्रायव्हेट सीट्स आहेत. मग तुमची 1.25 करोड ते 1.5 करोड खर्च करायची तयारी आहे का? हा भाग एक बघितला पाहिजे. नंबर 1. तुम्ही जर IITचा विचार करताय तर 25 लाख विद्यार्थ्यांबरोबर तुमचं कॉम्पिटिशन आहे आणि फक्त IIT मध्ये 17,000 सीट्स उपलब्ध आहेत. IITचं हे मी परत नाही म्हणत आहे, स्वतः MHRD जे इंडियन गव्हर्नमेंटचं आहे, जे ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट आहे, त्यांनी सांगितलं की IITचं यावेळेला प्लेसमेंट्स कमी झाल्यात 8%. म्हणजे प्लेसमेंट्स IIT मध्ये पण नाही. तुम्ही जर प्लेसमेंटचा विचार करताय तर खूप काळजीपूर्वक प्रॅक्टिकली मुलांना कॉलेजचं निवड करावं लागतं. ते करणं फार गरजेचं आहे की तुम्ही याची माहिती घेणं. आणि तुम्हाला IITच पाहिजे असेल ना तर IIT मद्रासने 2 वर्षापूर्वी एक कोर्स चालू केलाय, BS इन डेटा सायन्स, ज्यांना खास करून IT क्षेत्रात जायचंय. आणि हा कोर्स ऑनलाईन आहे, तर हा कोणी करू शकतं. त्याला JEE ची गरज आहे का? तर ऍब्सोल्युटली नाही. तुमच्यापैकी जे आई वडील आहेत ते पण 12वी झाले असतील तर तुम्ही पण अप्लाय करू शकता. तो कोणी जाऊन तिथे अप्लाय करू शकता. 3 महिने तुम्हाला फ्री शिकवतात. 3 महिने फ्री शिकवल्यानंतर जे शिकवलंय त्याच्यावर परीक्षा घेतात. जे शिकवले त्याच्यावर परीक्षा घेतात आणि ती जर पास झालो तर आपण कंटिन्यू करतो, नाहीतर आपला प्रवास तिथे संपतो. तर माझा एक विद्यार्थी साधा इंजिनिअरिंग करतोय एका कॉलेजला, त्याचबरोबर BS डेटा सायन्स करतोय IIT मद्रास मधून. म्हणजे त्याच्याकडे 2 डिग्री येणार. जेव्हा तो मुंबई युनिव्हर्सिटीची BE ची डिग्री येणार आणि BS इन डेटा सायन्स ह्या 2 डिग्री येतात त्याच्याकडे. आणि सगळं ऑनलाईन आहे, तुम्हाला कुठे जायचं नाही. बरं, तो कम्प्युटर सायन्स असल्यामुळे कम्प्युटर सायन्स बरोबर डेटा सायन्स करतो, म्हणजे दोन्ही हँड इन हँड जातात. सो वेगळ्या वाटेवर तुम्हाला जायचं असेल तर मी ऑप्टोमेट्रीचा एक पर्याय सांगितला. किंवा जर तुम्हाला तुमच्यापैकी स्पोर्ट्स मध्ये इन्क्लाइंड आहेत, आपण साधारणपणे मध्यमवर्गीय पालकांचं असं म्हणणं असतं की स्पोर्ट्स मध्ये काय करणार तू आयुष्यात. कारण चुकीचं नसतं, कारण एका टीम मध्ये 12 ते 15 प्लेयर्स असतात, त्याच्या पलीकडे प्लेयर्स नाहीत, मग मुलगा काय करणार. पण आजच्या घडीला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये कलिनामध्ये आपल्याला एक कोर्स अवेलेबल आहे, स्पोर्ट्स ऍडमिनिस्ट्रेशन, BSc इन स्पोर्ट्स ऍडमिनिस्ट्रेशन विथ AI किंवा डेटा सायन्स. AI किंवा डेटा सायन्स. सो AI डेटा सायन्स पण पराग सर या ना. सो माझे मित्र आहेत गुरुकुल अकॅडमीचे श्री पराग पाटील, सर्वांनी त्यांच्यासाठी जरा टाळ्या. म्हणून स्टेशन केवळ सरांचा क्लासेस आहेत आणि गेली जवळजवळ 25 वर्ष सर कार्यरत आहेत या क्षेत्रामध्ये. सो तुम्हाला वेगळी क्षेत्र निवडायची तर वेगळी क्षेत्र पण अनेक अवेलेबल आहे. स्पोर्ट्स ऍडमिनिस्ट्रेशन विथ डेटा सायन्स अवेलेबल आहे. ज्यांना मेडिकल मध्ये जायचं, मेडिसिन फील्ड मध्ये. ओके, तुम्ही ऐकलं असेल भारताचे गोलंदाज निलेश कुलकर्णी यांच्याबद्दल ऐकलं असेल. ऐकले का? भारतासाठी खेळलेले. तर निलेश कुलकर्णीने IISM नावाची अंधेरीला एक संस्था स्थापन केली आहे. जे तुम्ही सायन्सचे स्टुडंट्स आहेत आणि तुम्हाला स्पोर्ट्स मेडिसिन मध्ये जायचं आहे, स्पोर्ट्सशी रिलेटेड करायचं आहे, तर स्पोर्ट्स सायन्स नावाचा कोर्स त्यांनी चालू केलेला आहे. सो अतिशय उत्कृष्ट कोर्स आहे. आवाज नाही येत. सो स्पोर्ट्स सायन्स नावाचा जो कोर्स आहे IISMचा कोर्स जो आहे तो अतिशय सुंदर कोर्स आहे. किंवा ज्यांना कॉमर्स मधून जायचं आहे त्यांच्यासाठी स्पोर्ट्स मॅनेजमेंटचा कोर्स अवेलेबल आहे. मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये पण आहे आणि IISM मध्ये पण आहे. सो खूप प्रॅक्टिकली विचार केला ना तर अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. आता मी तुम्हाला मुंबईमध्ये एक कोर्सेस सांगतो, हॉटेल मॅनेजमेंट ज्यांना करायचं आहे, ज्यांना NCHM म्हणजे आपला IIT, जसं इंजिनिअरिंगला IIT आहे तसं NCHM हॉटेल मॅनेजमेंटसाठी आहे. दादर केटरिंग कॉलेज आहे मुंबईमध्ये. सर्वांचं स्वप्न असं दादर केटरिंग कॉलेजला ऍडमिशन घ्या. पण समजा तुम्ही जरा कमी अभ्यास केला असेल आणि स्कोर कमी असेल तुम्हाला, तर तुम्हाला अजून एक पर्याय आहे. देयर इज समथिंग कॉल्ड एज BSc इन ग्लोबल हॉटेल मॅनेजमेंट. BSc इन ग्लोबल हॉटेल मॅनेजमेंट. आता हे ग्लोबल हॉटेल मॅनेजमेंट हा 4 वर्षाचा कोर्स आहे. 2.5 लाख रुपये एका वर्षाची फी आहे. आपल्याला जास्त वाटते आणि आहे, म्हणजे 10 लाख रुपये आपल्याला 4 वर्षाचे खर्च करायचे. पण प्रॅक्टिकली विचार केला तर 3ऱ्या वर्षाला ते ग्लोबल हॉटेल मॅनेजमेंट का करतात, तर 3ऱ्या वर्षाला तुम्हाला US ला घेऊन जातात तेवढ्याच पैशाचे. आणि तिथे गेल्यावर तुमचं तिकडे शिक्षण पण होतं 1 वर्ष आणि तिकडे जॉब पण करतात. तो जॉबमध्ये पैसे एवढे मिळतात की 10 लाख रुपये वसूल करून परत मुलं येतात. म्हणजे इफेक्टिव्हली तुमचं 0. मी सुरुवातीला म्हटलं 12वी नंतरच्या शिक्षणाची जबाबदारी स्वतः घ्यायची. सो असे वेगवेगळे पर्याय आहेत जिथे तुम्ही जर नीट तपासलं तर तुम्हाला बऱ्याच शिक्षण संधी उपलब्ध आहेत.
काही मुलांना सीए व्हायचंय, सीए साठी एक चांगला कोर्स अवेलेबल झालेला आहे, तुम्ही ऐकलं असेल बऱ्याच जणांनी, एसीसीए नावाचा कोर्स अवेलेबल आहे. एसीसीए हा जो आहे हा यूके ची डिग्री आहे, लंडनची डिग्री, आणि तुम्हाला तिकडे जायची गरज नाही, आज आपल्याला भारतात बसून ती डिग्री करता येते. सीएचं तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जे लोक सीएचं प्रिपरेशन करतात, सीएचं पासिंग पर्सेंटेज 2 किंवा 3% मॅक्सिमम 5% आहे वर्षाचं, म्हणजे सर्वात कठीण परीक्षा आपली आहे. तर सीए ज्यांना जमत नाहीये त्यांच्यासाठी एसीसीए हा चांगला कोर्स आहे. टोटल ग्रॅज्युएशन, म्हणून मी मगाशी म्हटलं एका मुलीला मी सल्ला दिला साधं बीकॉम कर. साधं बीकॉम करता करता एसीसीए ची डिग्रीसाठी दर वर्षाला 3 किंवा 4 विषय असे तुम्ही जर क्लिअर करत गेला तर टोटल 19 विषय. आता याचा ऍडव्हान्टेज काय होतं, 19 विषय तुम्ही त्या 19 विषयामध्ये हे पण आहे की तुम्ही जर बीकॉम करताय तर बीकॉम जी मुलं करतात त्यांच्यासाठी 3 का 4 विषय माफ होतात, म्हणजे तुम्हाला कमी विषय क्लिअर करायचे. बरं, त्याचा ऍडव्हान्टेज असा होतो की एसीसीए ची डिग्री मिळाल्यानंतर, जसं सीए ला मान्यता कुठे आहे, फक्त भारतात आहे. तुम्हाला बाहेर जायचं तर ऍडिशनल एक्झाम्स द्यावे लागतात तिथे. पण जर एसीसीए ची डिग्री तुम्ही क्लिअर करताय तर 180 देशात तुम्हाला नोकरी मिळू शकते, त्याला मान्यता 180 देशात आहे. तर ती तुम्ही डिग्री सायमल्टेनियसली करू शकता ग्रॅज्युएशन करता करता कॉमर्स. तसंच आता सीएफए आहे. मी पुन्हा सांगतो, बऱ्याच वेळेला क्रेज असतं, बॅफ करायचंय, बीबीए करायचंय, बीएमएस करायचंय, करू नका असं म्हणत नाही. कॉलेज खरंच चांगलं आहे का तेवढं बघा, कारण बरेचसे ऑटोनॉमस कॉलेजेस त्या डिग्री त्या लेवलचं शिक्षण देत नाही, डिग्री देतात. आपल्याला एखाद्या मोठ्या कॉलेजची डिग्री मिळते, आपल्या नावावर डिग्री असते, पण बाहेरच्या जगात जेव्हा मी इंटरव्ह्यूला जातो तेवढं नॉलेज माझ्याकडे नसतं. जेव्हा इंटरव्ह्यूला बसतो तेव्हा किंवा काम करायला बसतो तेव्हा नॉलेज माझ्याकडे नसतं. माझ्याकडे एक मुलगी कामाला होती, तिला ग्रॅज्युएशन झालं तरी चेक कसा लिहायचा ते माहिती नव्हतं. चेक कसा लिहायचा, म्हणजे सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या माहित नाही. सो प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला नसतं, तर ते प्रॅक्टिकल नॉलेजवर भर द्या, कारण आत्ताचं जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे, तुम्हाला तुमच्याकडे डिग्री काय याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काय येतं हे पण बघितलं जातं. सो ते महत्वाचं आहे. जी लोक 10वी झाली आहेत त्यांच्यासाठी एक सल्ला आहे, तुम्ही आर्ट्स घ्या, कॉमर्स घ्या, सायन्स घ्या, डीसॅट नावाची परीक्षा आहे. डीसॅट, डिजिटल स्कॉलिस्टिक असेसमेंट टेस्ट. जवळजवळ 100 देशांमध्ये कुठलाही कोर्स करायचा असेल, कुठलंही 12वी नंतरचं शिक्षण घ्यायचंय, त्या 100 देशांमध्ये आपला देश पण आला. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की आपल्या देशात पण काही कॉलेजेस असे आहेत जिथे JEE नीटची गरज नाही, तुम्ही सॅटच्या बेसिसवर पण तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. सो सॅट नावाची एक्झाम आहे, स्कॉलिस्टिक असेसमेंट टेस्ट. आता ही फार महत्वाचं तुम्हाला फॅक्टर्स ह्याचे समजून घ्या. परदेशात शिक्षण ज्यांना घ्यायचं आहे त्यांना, आणि भारतात पण काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत. आता भारतात प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज कुठल्या आहेत तर ज्या आपण म्हणतोय ती NMIMS आहे. NMIMS तुम्ही ऐकलं असेल, इथे अंधेरीलाच आहे. SP जैन ऐकलं असेल, सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी आहे, फ्लेम आहे, अशोका युनिव्हर्सिटी आहे, बेनेट युनिव्हर्सिटी आहे, मणिपाल युनिव्हर्सिटी आहे. या सगळ्या ज्या युनिव्हर्सिटीज आहेत ते त्यांच्या एंट्रन्स एक्झाम कंडक्ट करतात, पण ॲट द सेम टाइम सॅटच्या बेसिसवर पण ऍडमिशन्स घेतात. आता सॅटचा ऍडव्हान्टेज काय तुम्हाला सांगतो, तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं, तुम्हाला मेडिसिन आणि लॉ साठी हे एक्सेप्शन आहे फक्त, पण इंजिनिअरिंग करायचं असं समजा मी कन्सिडर केलं, किंवा तुम्हाला लिटरेचरमध्ये पुढे जायचंय, किंवा तुम्हाला मॅनेजमेंटमध्ये पुढे जायचंय, अशा ठिकाणी सॅटचा बेनिफिट काय होतं लक्षात घ्या. परदेशात जाण्यासाठी कुठलाही कोर्स करण्यासाठी एकच परीक्षा आहे, ती म्हणजे सॅट. ती सॅट मध्ये काय काय विचारलं जातं तर 10वी पर्यंतचं इंग्लिश आणि मॅथ्स, तुम्ही तर 10वी झालेले आहात त्याच्यामुळे तुमच्यासाठी ती कठीण नसणार. इंग्लिश आणि मॅथ्स विचारलं जातं. वर्षातनं किती वेळा होते, आपल्या सगळ्या भारतातल्या ज्या एंट्रन्स एक्झाम आहेत त्या वर्षातनं एकदा किंवा मॅक्सिमम 2दा होतात. ही परीक्षा वर्षातनं 7 वेळा तरी होते, मिनिमम 7 वेळा. म्हणजे जर तुम्ही आज तयारी सुरुवात केली तर जूनचा अटेम्प्ट आहे तो सोडून द्या, अभ्यास होणार नाही तुमचा, कारण अभ्यास करावा लागेल, तेही असंच जाऊन बसू नाही शकत तुम्ही. पण तुमच्याकडे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर ही अटेम्प्ट तुमच्याकडे 4 अटेम्प्ट पुढचे अवेलेबल आहेत. ह्या कुठल्याही एका अटेम्प्ट मध्ये जर दिला तर तुमच्या खिशात, आपण म्हणतो ना हुकमाचा एक्का आपण घेऊन फिरतोय, कारण तुमच्याकडे एक बॅकअप प्लॅन क्रिएट होईल. आता याच्यात विचारलं जातं मॅथ्स आणि इंग्लिश. बरं, आपल्या सगळ्या भारतातल्या परीक्षा ज्या आहेत त्यांची व्हॅलिडिटी फक्त 1 वर्ष आहे. म्हणजे मी समजा या वर्षी JEE ची परीक्षा दिली आणि मला 100% मिळाले, 100 मिळाले, 100 आउट ऑफ 100, तरी पुढच्या वर्षी जर मी जातोय की मला 100% मिळालेले, गेल्या वर्षी माझ्याकडे कोणीतरी आजारी होतं म्हणून मी ऍडमिशन नाही घेतलं तर मला ह्या वर्षी ऍडमिशन द्या असं बोललो तर मला देणार आहेत का भारतात कुठे ऍडमिशन?
तर नाही, कारण आपल्या भारतातल्या सगळ्या एंट्रन्स एक्झाम त्यांची व्हॅलिडिटी फक्त 1 वर्ष आहे, वेळेस सॅटची व्हॅलिडिटी 5 वर्ष आहे. त्याच्यामुळे 10वी झालेला आहात तर 10वी झाल्या आता परीक्षा देऊन ठेवा. हा तुमचा एक हुकमाचा एक्का जो आहे खिशात ठेवून द्या आणि तुम्ही तुमच्या मार्गाला लागा. मग तुम्हाला JEE करायचंय, तुम्हाला CA फाउंडेशन करायचंय, तुम्हाला आर्ट्समध्ये जायचंय, कॉमर्समध्ये, सायन्समध्ये, जे काही तुमचे जे परीक्षा आहेत त्यांची तयारी चालू ठेवा. हा एक बॅकअप प्लॅन क्रिएट करायला लागा. मुळात अनफॉर्च्युनेटली आजच्या घडीला अनेक विद्यार्थी भेटतात, तर काय करायचं पुढे हे कोण ठरवतं? तर माझ्या काकांनी केलंय, माझ्या मामानी केलंय, माझ्या भावानी केलंय, माझा मित्र सायन्सला चाललाय, माझा मित्र कॉमर्सला चाललाय. तुला 73% आहे, मित्राला 92% आहे, हे बघत नाहीयेत लोक. त्याच्यामुळे मुळात आपली करिअर निवडताना 3 फॅक्टर्स फार महत्वाचे असतात माझ्या दृष्टीने. टोटल मी 6 फॅक्टर्स घेतो, पण 3 फॅक्टर्स, कारण आम्ही सायंटिफिकली ॲप्टिट्यूड टेस्ट मुलांची कंडक्ट करतो. सायंटिफिकली मुलांची ॲप्टिट्यूड टेस्ट कंडक्ट करून त्यांना मार्गदर्शन करत असतो. तर 3 फॅक्टर महत्वाचे असे आहेत की त्यातलं सर्वात पहिलं जे सगळेजण सांगतात ते म्हणजे तुमची आवड, म्हणजे तुमचा इंटरेस्ट किंवा तुमचं पॅशन. ओके, हा पहिला फॅक्टर आहे. दुसरा फॅक्टर आहे तुमच्यामध्ये स्किल्स किती आहेत. मला आवडतं एखादी गोष्ट, पण माझ्यामध्ये ते स्किल्स आहेत का. आणि तिसरी जी इम्पॉर्टंट फॅक्टर जो आहे तो पर्सनॅलिटी. मला ड्रायव्हिंग करायला आवडतं, पण माझी पर्सनॅलिटी रात्रभर जाण्याची नाही. म्हणजे जेवण झाल्यावर मला झोप पाहिजे. मी पण कुठे लॉंग ड्राईव्हला जात असेल तर जिथे पण जेवलो तिथे आजूबाजूला हॉटेल बघायचं आणि झोपायचं. मी रात्रीचा ड्रायव्हर नाही, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. स्किल्स काय आहेत, तर ड्रायव्हिंगचे स्किल्स माझ्याकडे आहेत का हे समजून घेणं आवश्यक आहे. किती आहे, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याला इंजिनियर बनायचंय पण मॅथमॅटिकल स्किल्स नाहीयेत, तर उपयोग नाहीये. सर मी त्यावेळेला अभ्यास केला नव्हता, पण आता तुझ्यात जे नाहीये ते कुठून आणणार मी, राईट. एखाद्याला इंजिनियर बनायचंय पण परफॉर्मिंग आर्ट्सची स्किल्स नाही आहेत, विच इज ओके. त्याला काय डान्स नाही करायचा स्टेजवर उभं राहून इंजिनियर किंवा डॉक्टरला, तर त्यांच्याकडे ते नसतील तरी चालतील, पण मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड पाहिजे तुझ्याकडे. सो हे स्किल्स, तुमचे इंटरेस्ट, तुमचं पर्सनॅलिटी आणि त्याच्या पलीकडे जाऊन तुमचं इंटेलिजन्स क्वोशंट किती आहे, फिजिकल क्वोशंट किती आहे, सोशल क्वोशंट किती आहे. सो सिग्नलला उभं राहिलो की आमच्यासारख्या लोकांना काहीतरी वेगळ्या छंद असतात. मी बघत असतो प्रत्येक टॅक्सीमध्ये कोण कोण काय काय करतात. 90% लोक मोबाईलमध्ये गुंतलेली असतात, राईट. आणि आमच्यासारखे लोक टॅक्सीवाल्याशी गप्पा मारत असतात. आणि मग टॅक्सीवाल्याला उतरल्यानंतर चल चहा घ्यायला येतो का विचारतो. तो टॅक्सीवाला मला लक्षात ठेवतो बरोबर, पुढच्या वेळेस तो मला सोडत नाही. त्या टॅक्सीवाले तुम्हाला माहिती आहे सहजासहजी येत नाही, राईट. संवाद कौशल्य जे आहे ना, सोशल तुमचा जो कनेक्ट आहे हा फार महत्वाचा आहे. आज जर तुम्ही इथे जमलेले आहात, आपण लांबचं नाही तर आपलं गाव आहे, आपलं जे तालुका आहे, यातली जी लोक इथे जमलेली आहेत, तर संवाद कौशल्य फार महत्वाचं आहे. संवाद कौशल्य फार महत्वाचं आहे, कारण आपल्याला बोलायची सवय नाही राहिली. आणि हा तुमचा म्हणजे आजच्या जनरेशनचा प्रॉब्लेम. माझा मुलगा अमेरिकेत कम्फर्टेबल याच्यासाठी आहे कारण तिथे बोलायला नाही लागत कोणाशी. कारण काय आहे, तर तिकडे सगळं मेलवर होतं नाही तर चॅटिंगवर होतं, संवाद साधायची गरज नसते. पण संवाद कौशल्य इथे बसल्यानंतर बाजूच्यांशी किती बोलताय तुम्ही, आलेल्या गेलेल्यांशी किती संवाद साधताय, राईट. हे फार महत्वाचं आहे. अनोळख्या ठिकाणी पण मी जेव्हा गाडी पार्क करतो तिथल्या जो गार्ड असतो, सिक्युरिटी असतो, त्याला एक स्माइल दिली, त्याला हात दाखवला तरी तो माझ्या गाडीची काळजी घेतो. मी पैसे नाही दिले तरी चालतात, त्याला तेच हवं असतं. सो तुम्हाला माहिती कधी, म्हणजे माझ्या मुलाच्या वेळेला जेव्हा मी हे शोधतो, त्याला प्रोडक्ट डिझायनिंग मध्ये इंटरेस्ट होता, प्रोडक्ट डिझायनिंग. सो पहिलं काम मी काय केलं, प्रोडक्ट डिझायनिंगचे कोण सक्सेसफुल लोक आहेत, ह्या जगात यशस्वी झालेले लोक आहेत, तर आपण लांब जायला वेळ नव्हता, तर दादर आणि आसपास कोणाचे प्रोडक्ट डिझायनिंगचे कंपनीज आहेत किंवा ऑफिसेस आहेत त्यांचे मी नंबर शोधले, त्यांना फोन केला, त्यांना भेटलो, त्यांच्याकडनं समजून घेतलं की हे करिअर काय आहे. हे होतं करिअर. रॅन्डमली मला आता माझ्याकडे काल एक मॅडम आहेत, त्यांच्या मुलीला IT करायचं, लहानपणापासून तिला ITच करायचं आहे सर. मी त्यांना सांगतोय पैसे नाहीत, कॉमर्स करा आणि ITचे तुम्ही स्किल्स डेव्हलप करा स्वयंमधून किंवा EDX मधून. पैसे नाहीत, लोन मिळत नाही अशी परिस्थिती आहे, तरी पण ते
मुलगीला लहानपणापासून आयटी करायचं, तर त्या लहान असल्यावर काय आणि आत्ता काय, आत्ता पण तिला आयटीला काय आहे आयटी मध्ये तर माहित नाही. मला आयटी करायचं, पण का करायचं? कित्येक वेळेला मुलं माझ्याकडे सायन्सला जायचंय, सायन्सला काय जायचंय, कम्प्युटर सायन्स करायचंय मला किंवा आयटी करायचंय. किती टक्के? 10वीला 60%. मी म्हणतो कॉमर्सला जा नाही तर आर्ट्सला जा, पण सर कॉम्प्युटर सायन्स करायचं. तुमच्या माहितीसाठी मुंबईमध्ये असे अनेक कॉलेजेस आहेत जिथे तुम्ही बीकॉम इन कम्प्युटर सायन्स करू शकता किंवा बीकॉम इन आयटी करू शकता. हे झालेले दरवाजे ओपन झालेले. शोध न घेता कुठेतरी रँडमली जाऊ नका, शोध घ्या, लोकांना भेटा. जे तुम्हाला गुगलवर वगैरे दिसतंय हे सगळा फसवा प्रकार असू शकतो, त्याच्यामुळे ते वाचा, वाचन करा. तुमच्या माहितीसाठी तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, खास करून ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी किंवा 12वी झालेले विद्यार्थी, तुम्ही गुगलवर सर्च करता, कुठल्या तरी एका साईटवर जाता आणि मग तो कोर्स सर्च करता करता ते तुम्हाला विचारतात नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर, आणि तुम्ही टाकता. दुसऱ्या दिवशी तुम्हाला फोन यायला सुरुवात करतात. तुमचा डेटा विकला जातो जेव्हा तुम्ही गुगलवर काहीतरी माहिती टाकता. तुमचा डेटा, माझ्याकडे स्वतःकडे मेल आहे कारण मी काउन्सिलर आहे, मला मेल पाठवतात तुम्हाला डेटा हवा आहे का. डेटा डेली बेसिसवर येऊ शकतो माझ्याकडे. मी जर पैसे भरायला सुरुवात केली तर डेली बेसिसवर डेटा येतो आणि ह्यूज डेटा असतो, पण पूर्ण भारतातला डेटा येतो. त्याच्यामुळे डेटा कुठेतरी तुम्ही सबमिट करू नका. असाच तुम्ही माहिती घ्या, तुम्ही लोकांना भेटा, तुम्ही कॉलेजेस फिरा. रँडमली एका घरामध्ये मोठा मुलगा डॉक्टर झाला म्हणून छोट्या मुलांनी B.Pharm करायचं का, तर इथे ह्याचं क्लिनिक आणि इथे ह्याचं मेडिकल स्टोर, दोघांची आयुष्य सेट आहे. पण ते रँडमली नका करू, कारण तुमचं त्याच्यात स्किल्स असेल असं नाही. माझ्याकडे अनेक प्रकारचे विद्यार्थी येतात, मला अभिमान आहे, मी सायन्सचे क्लासेस गेले 30 वर्ष चालवतोय. आणि सायन्सचा क्लास म्हटल्यानंतर सगळे बोलतात ते फक्त इंजिनिअरिंग आणि मेडिसिन बद्दल, पण ह्या जगातलं एकही करिअर असं नाही की जिथे माझा विद्यार्थी नाही. त्याच्यामुळे प्रत्येक मुलाला मी त्याला जे करिअर आवडतंय, त्याला जे जमेल त्याप्रमाणे मार्ग दाखवायचा प्रयत्न करत असतो. आत्ता आपण दापोलीतले आहोत. दापोलीतले कृषी विद्यापीठ आज आशियातलं सर्वात मोठं कृषी विद्यापीठ आहे, पण आपल्या अनेक मुलांना जायचं नसतं इथे. माझ्याकडे एक मुलगा आहे, मध्य प्रदेशचा मुलगा आहे, तो अर्थात मुंबईत त्यांचे आजोबापासून स्थायिक झालेले आहे. त्यांचा इथे त्याला आम्ही गवळीच म्हणतो, तो त्याचा बाबा माझा मित्र, वर्गमित्र. तर त्यांच्या गायी वगैरे आहेत मुंबईमध्ये आणि ते दूध विकतात. आणि त्या मुलाला हाऊस आहे, मला जायचंय ऍग्रिकल्चरला, आणि तो जाणार आहे दापोलीला. त्याला मी सांगितलं की तू दापोलीला एकदा ऍडमिशन मिळाला तर बाकीचं मी बघतो पुढे. सो अग्रिकल्चरचा पण चांगले ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि अग्रिकल्चर तुम्ही प्रत्येक क्षेत्रात जाऊ शकता. कॉमर्सची मुलं पण जाऊ शकतात. देयर इज समथिंग कॉल्ड एज अग्रिकल्चरल MBA, देयर इज समथिंग कॉल्ड एज अग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स. हे चांगले कोर्सेस अवेलेबल आहेत. तुम्ही बायो घेतलेलं असेल आणि अग्रिकल्चरल इंजिनिअरिंग करायचं असेल तरी तुम्ही करू शकता अग्रिकल्चरल इंजिनिअरिंग. म्हणजे ज्यांना मेकॅनिकलला जायचं आहे आणि मेकॅनिकलला ऍडमिशन नाही मिळालं त्यांच्यासाठी अग्रिकल्चरल इंजिनिअरिंग पण चांगला कोर्स आहे. तुम्हाला SCRA हे नाव ऐकलं? SCRA स्पेशल क्लास रेल्वे अप्रेंटिस, म्हणजे खास करून 10वीची मुलं जी आहेत, आता 10वी झालेली, 2016 पर्यंत हे सातत्याने चालू होतं. भारत सरकारचा उपक्रम आहे, पण तो आता बंद पडलाय 2016 पासून. कदाचित या 1-2 वर्षात चालू होईल. तो जर चालू झाला, SCRA ची एक्झाम तुम्हाला कुठे दिसली, SCRA स्पेशल क्लास रेल्वे अप्रेंटिस, तर ही संधी सोडू नका. कारण काय आहे की पूर्ण शिक्षण भारत सरकार तुम्हाला मोफत देतं. इंजिनियर होता तुम्ही मोफत, फ्री मध्ये. त्याची फक्त एक एंट्रन्स एक्झाम आहे, त्याच्यात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. म्हणजे तुम्ही जसं CET देताय, JEE देताय, तशी SCRA ची एक्झाम द्यायची. त्याच्यावर जाऊन तुम्हाला शिक्षण मोफत आहे, राहणं खाणं सगळं मोफत. आणि तुमच्या पॉकेट मनीसाठी, म्हणजे त्याला ते स्टायपेंड म्हणतात, जी 9,000 रुपयापेक्षा देतात जास्त. म्हणजे पहिल्या वर्षाला दर महिन्याला 9,100 रुपये, शेवटच्या वर्षाला दर महिन्याला 9,700 रुपये, म्हणजे तुमच्या पॉकेट मनीसाठी. आणि दर महिन्याला तुम्हाला दिली जाते शिक्षण पूर्ण होईपर्यंत. त्याच्यानंतर ज्यांना मेकॅनिकल मध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इंटरेस्ट आहे, त्यांच्यासाठी चांगलं क्षेत्र आहे. सर्वात महत्वाची भाग जो आहे, ह्या स्टायपेंडच्या पलीकडे जाऊन तुम्हाला रेल्वेज मध्ये जॉब कन्फर्म असतो. सो 100% प्लेसमेंट आहे. तुम्हाला तिथून बाहेर पडला की रेल्वेज मध्ये नोकरी असते.
त्याच्यानंतर तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये समजा तुम्ही JEE मेन्स जरी दिलेली असेल तर टेक्निकल एंट्री स्कीम ऐकले का? टेक्निकल एंट्री स्कीम कोणी ज्यांनी JEE दिलेली आहे त्यांनी टेक्निकल एंट्री स्कीमला अप्लाय करायला पाहिजे. तर टेक्निकल एंट्री स्कीमच्या अंडर काय असतं की भारत सरकारला डिफेन्स मध्ये जे डॉक्टर्स आणि इंजिनियर्स लागतात ते बाहेरून घेत नाही. डॉक्टर्स साठी त्यांचा AFMC आर्म फोर्स मेडिकल कॉलेज आणि इंजिनिअरिंग साठी त्यांचं टेक्निकल एंट्री स्कीम आहे जिथे तुम्ही इंजिनिअरिंग करू शकता. आज चिंचपोकळी स्टेशन आहे किंवा परेल स्टेशन आहे तिथे जो ब्रिज बांधलाय म्हणजे आर्मीने ब्रिज बांधलेले आहेत आणि 6 ते 7 महिन्यात ब्रिज बांधून त्यांनी मोकळे गेले. तेवढे स्पीडनी काम करतात. म्हणजे त्यांनी ठरवलं तर 4-5 दिवसात पाहिजे ते ब्रिज बांधू शकतात. एवढं त्यांचं टेक्निक्स ऍडव्हान्स्ड आहे. सो तिथे तुम्हाला शिक्षण पण मोफत आहे, राहणं खाणं मोफत आहे, बरोबर नोकरी पण तुमची कन्फर्म आहे. सो असे अनेक रिसोर्सेस अवेलेबल आहेत त्याचा शोध घ्यायला सुरुवात करा. सो इथे महत्वाचा भाग काय आहे की तुम्ही शोधा, तुम्ही लोकांना भेटा. ओके, आताच मुंबई इकॉनॉमिक्स टाइम मध्ये लेफ्टनंट कमांडर तेजस शिर्के याचा एक आर्टिकल आलेला आहे, पाठवून देईल पाहिजे तर. त्याचा मराठी अनुवाद आता महाराष्ट्र टाइम्स मध्ये येतोय. त्यांनी एक आर्टिकल लिहिलेलं पण लेफ्टनंट कमांडर आहे, करिकोड मधल्या एखाद्या छोट्याशा चाळीतनं तो मोठा झाला आणि आज तिकडे लेफ्टनंट कमांडर आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे टेररिस्ट त्यांनी पकडलेले आहेत आजपर्यंत. म्हणजे फक्त भारतात नाही काम केलं, भारताच्या बाहेर जाऊन पण काम केलं. ओके, सो असे विद्यार्थी आपल्या आजूबाजूला फक्त शोध घ्यायला पाहिजे कारण हे विद्यार्थी समोर येऊन स्वतः सांगत नाही. सो तुम्हाला त्याचा शोध घ्या आणि तुम्ही शोधा इथे लोक कोण कोण आहेत. रॅन्डमली कोणतरी सांगताय म्हणून. आणि इमोशनली बरेचसे पालक विचार करतात. मी त्या दिवशी ऍप्टिट्यूड टेस्ट घेतलेली काउन्सिलिंग करत होतो तर त्या काउन्सिलिंग मध्ये त्या मुलाला आर्ट्स दाखवत होतो तर आईचं इमिजिएट रिएक्शन होतं मी काय सांगू लोकांना माझा मुलगा आर्ट्स करतोय, हे रिएक्शन होतं. पण ते फार चुकीचं आहे. अशोका युनिव्हर्सिटी मध्ये हरियाणामध्ये जर तुम्ही गेलात तर तुमची आर्ट्स ग्रॅज्युएशनची फी 30 लाख रुपये. तर जी युनिव्हर्सिटी 30 लाख रुपये तुमच्याकडनं घेते त्याच्यात काहीतरी असेल त्या आर्ट्स मध्ये. सो अतिशय चांगले कोर्सेस आर्ट्स मध्ये. आर्ट्स मध्ये तर सायन्स सारखा समुद्र आहे, त्याच्यातनं तुम्हाला बरंच काय काय करता येतं. तुम्ही फूड टेक्नॉलॉजी नावाचं ICT नावाचं इन्स्टिट्यूट आहे माटुंग्याला, पूर्वी त्याला युनिव्हर्सिटी म्हटलं जायचं, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी. सो स्पेशलाइज कोर्स जर तुम्हाला करायचे असेल तर ICT म्हणजे केमिस्ट्री, ज्यांना केमिस्ट्री आवडतं त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. सो त्याच्यात ऍडमिशन CETच्या बेसिसवर होतात, CETच्या बेसिसवर. आणि तिथे फूड टेक्नॉलॉजी पण आता इंट्रोड्यूस झालाय, इंटिग्रेटेड कोर्स झालाय. फूड टेक्नॉलॉजीचा इंटिग्रेटेड कोर्स म्हणजे BTech प्लस MTech. तुम्ही जनरली बाहेर कुठल्याही कॉलेजमध्ये गेला तर BTech करता आणि मग 2 वर्ष परत MTech करता, करायची गरज नाही. तर तुम्हाला CETच्या बेसिसवर फूड टेक्नॉलॉजी नावाचा चांगला कोर्स आहे. फूड टेक्नॉलॉजीला या जगात आता कोणी मरण नाहीये कारण आपण खास करून कोरोनामध्ये बघितलं तर काही क्षेत्र जी चालू होती ती म्हणजे भाजी, मेडिसिन, हेल्थ केअर सगळं चालू होतं. पब्लिक हेल्थ नावाचा एक नवीन कोर्स आहे DY पाटील किंवा असे काही कॉलेजेसने सध्या खूप सोमय्यामध्ये पण आहे पब्लिक हेल्थ. सो तुम्हाला वेगळ्या वाटा जर पाहिजे असतील तर ह्या खूप छान वाटा आहेत. फूड टेक्नॉलॉजी, डेअरी टेक्नॉलॉजी. तुम्ही ज्योतिताबाई सिकंदर बघितलंय का? कोणी बघितलंय ज्योतिताबाई सिकंदर? एक्सेप्ट ज्योतिताबाई सिकंदर. आणि नसेल बघितलं ना तर मुलांनी पण बघा, छान मूवी आहे. आमच्या काळातला पण चांगला मूवी, आमिर खान हिरो आहे त्याच्यात, आयशा जुल्का हिरो, पण छान मूवी आहे. त्याच्यातला जो फक्त रेसचा सीन सोडला ना, रेसचा सीन, तर बाकी सगळं शूटिंग एका फार्म हाऊस मध्ये चाललंय. आणि त्या फार्म हाऊस कोणाचा आहे तर आमिर खानचा काका जो त्या मूवीचा प्रोड्युसर डायरेक्टर आहे नासिर हुसेन त्याचा आहे. आणि आता नासिर हुसेन मुंबईत राहत नाही. त्यांना जर गुगल केलं तर तुमच्या लक्षात येईल की ते मुंबईत राहत नाही, ते राहतात उटीला, कुन्नूर मध्ये राहतात. आणि आय वॉज व्हेरी लकी की मी तिकडे गेलेलो आणि मला भेटायला मिळालं त्यांना. की अतिशय सिंपल व्यक्तिमत्व, अख्खा फार्म हाऊस सेल्फ डिपेंडेंट केलं. म्हणजे ते त्यांना गॅसची बाहेरून गरज नाही, तिथेच प्रोड्यूस करतात. त्यांची त्या फार्म हाऊस मध्ये एक फॅक्टरी आहे, चीजची फॅक्टरी, जे चीज पूर्ण उटीमध्ये फेमस आहे. म्हणजे आता आपल्याकडे जे चीज येतं ना, जे वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये येतं, चिली फ्लेवर मध्ये येतं, पेपर फ्लेवर मध्ये येतं, है ना, ते त्यांनी आधी सुरुवात केलेली तिथे उटीमध्ये.
आणि त्यांचं चीज तिथे फार फेमस आहे. सो द थिंग व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू इज डेअरी टेक्नॉलॉजी पण फ्युचर असू शकतं ज्यांना तिथे जायचं आहे. माफसू नावाची संस्था आहे, माफसू, कारण आपण कोकणातले आहोत, खास करून आपण रत्नागिरी जिल्ह्यातनं आहोत म्हणून मी तुम्हाला सांगतो. महाराष्ट्र ॲग्रिकल्चर, महाराष्ट्र ॲनिमल हस्बंड्री अँड फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटी आहे. महाराष्ट्र ॲनिमल हस्बंड्री अँड फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटी हे त्याचं फुल फॉर्म आहे, माफसू. महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला फॉरेस्ट्रीमध्ये इंटरेस्ट असेल, वेगळ्या वाटांवर जायचं आहे, फॉरेस्ट्री आहे, ॲनिमल आहे, फिशरीज सायन्स आहेत. आज मला वाटतं तुम्ही रील्स मध्ये तुम्ही पण बघितलं असेल की विरार आणि वसई साईडला कोणीतरी असेल जे क्रॅब फार्मिंग करते, खेकड्यांची शेती. आणि आता मला वाटतं इफ आय एम नॉट रॉंग फिशरीजला त्यांनी शेतीचा दर्जा दिलेला आहे नवीन सरकारने आताच्या. त्याच्यामुळे खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत. तुमच्या जर जमिनी तिकडे गावाकडे असतील आणि त्या नदी लागत असतील किंवा समुद्राजवळ वगैरे असतील, खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत. सो ह्या संधींचा शोध घ्या. ज्यांना मॅथमॅटिक्स मध्ये खास करून कोणाला तुमच्यापैकी इंटरेस्ट असेल तर ISI नावाची संस्था आहे. ISI म्हणजे मी पाकिस्तान मधली ISI नाही म्हणत आहे. ISI म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिकल, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, जी कलकत्तामध्ये आणि त्यांचा एक युनिट मुंबईमध्ये पण आहे. तर तिथे कोर्सेस खूप चांगले आहेत. एक आहे बी मॅथ्स, दुसरा आहे बी स्टॅट्स आणि तिसरा ज्यांना कम्प्युटर सायन्स करायचा बी कम्प्युटर सायन्स. त्याची एंट्रन्स एक्झाम होते फक्त वेगळी. सो याचं आपल्याला त्याची एंट्रन्स एक्झामची तुम्हाला स्पेशली तयारी करावी लागेल. सो हे जे कोर्सेस आहेत, सो हे झाले सायन्स आणि कॉमर्स. आर्ट्स तर मी आधीच म्हटल्याप्रमाणे समुद्र आहे, मोठा समुद्र आहे, सायन्स पेक्षा मोठा समुद्र आहे. ऍक्च्युली खूप चांगलं आहे, कारण माझे अनेक विद्यार्थी 12वी नंतर आर्ट्सला जातात, खास करून ज्यांना UPSC ला जायचं आहे. पण मी इथे फक्त एक थोडं स्टार मार्क करून सांगतो, तुम्हाला UPSC करायचं असेल तर आर्ट्सला जायलाच पाहिजे असं काही जरुरी नाही. कारण UPSC च्या अंडर ज्या परीक्षा येतात, मी मगाशी SCRA ची जी परीक्षा सांगितली ती UPSC कंडक्ट करते. NDA ची परीक्षा जी आहे ती पण UPSC कंडक्ट करते. रेल्वेची दुसरी एक परीक्षा आहे RRB, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डची ज्युनियर इंजिनियर नावाची एक परीक्षा आहे, ज्याच्या अंदर तुम्हाला तिकडे ट्रेनिंग मिळते, तुम्ही इंजिनियर बनता रेल्वेज मध्ये. आणि त्या ज्या परीक्षा आहेत ह्या सगळ्या UPSC कंडक्ट करते. सो upsc.gov.in या साईटवर जायचं आणि त्या साईटवर गेल्यावर इयरली कॅलेंडर चेक करायचं. इयरली कॅलेंडर मध्ये कोणत्या परीक्षा 2026 च्या पण ऑलरेडी डिक्लेअर झालेल्या आहेत तुमच्या माहितीसाठी. कोणत्या तारखेला कोणत्या परीक्षा होणार आहेत ते सगळं डिक्लेरेशन झालेलं आहे. सो तुम्हाला तिथे सगळे माहिती मिळते. तर ह्या परीक्षा ज्या आहेत त्या तिथून तुम्ही करू शकता. सो UPSC च्या अंडर येतं. त्याच्यात तुम्ही जर बघितलं तर इंडियन फॉरेस्ट्री सर्व्हिसची परीक्षा वेगळी होते. इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिस म्हणजे जे इंजिनियर झालेत ना ते पण परत UPSC ला जाऊ शकतात. तसंच अजून एक सर्व्हिस आहे ती म्हणजे इंडियन मेडिकल सर्व्हिस, IMS ज्याला म्हटलं जातं. सो आर्ट्स वाल्यांसाठी अजून एक छान कोर्स आहे जो जगामध्ये खूप त्याला डिमांड असलेला कोर्स, म्हणजे तो सायन्स कॉमर्स आर्ट्स कुठूनही करू शकता तुम्ही. तो म्हणजे हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन किंवा हॉस्पिटल मॅनेजमेंट. म्हणजे तुमच्यापैकी जे आता ग्रॅज्युएट झाले, तुमच्या आयुष्यात जर कुठेतरी मेडिकल फील्ड मध्ये काम करायची स्वप्न राहून गेली असतील तर इंडियन हॉस्पिटल मॅनेजमेंट किंवा हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन नावाचा कोर्स आहे जे तुम्ही आर्ट्स सायन्स कॉमर्स कुठूनही करू शकता. त्याला फक्त एक्सेप्शन आहे. एम्स आहे, AFMC आहे, CMC आहे आणि असे काही 4-5 इन्स्टिट्यूट्स आहेत भारतातल्या जे फक्त MBBS डॉक्टर्सलाच तो कोर्स देतात. पण आता मुंबईमध्ये मला इथलं माहित नाही, पण माटुंग्याला खालसा कॉलेजला पण हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. फूड टेक्नॉलॉजीचा एक न्यूट्रास्युटिकल्स म्हणून एक चांगला कोर्स आहे, फूड टेक्नॉलॉजीचा संबंधित कोर्स आहे. सो हा कोर्स पण खालसा कॉलेजला चालू आहे आणि ICT ला पण चालू आहे ते कोर्सेस. सो या कोर्सेसची जरा माहिती गोळा करायला सुरुवात करा. त्याच्या व्यतिरिक्त आता सायन्स झालं, आर्ट्स झालं, कॉमर्स झालं, मला वाटतं आर्ट्सच्या मुलांना पण परदेशात खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत आर्ट्सच्या मुलांना. आणि आर्ट्स आणि कॉमर्स किंवा म्हणजे परदेशात जाऊन, खास करून तुम्ही UK ला जात असाल ना, UK ला, तर UKचा ऍडव्हान्टेज काय आहे, तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन बाकी सर्व ठिकाणी 2 वर्षाचं आहे, UK मध्ये 1 वर्षाचं आहे. म्हणजे तुम्ही जाता 2 वर्षासाठी, 1 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन करता आणि 1 वर्ष नोकरी करता तिथे. सो जे लोक परदेशात जायचे स्वप्न बघतात, फार सोपं आहे जाणं.
मी तुम्हाला सांगतो कारण मी माझी बरीच मुलं गेलेली आहेत, त्यांच्यासाठी फार सोपं आहे हे जाणं. फक्त तयारी वेळेत सुरू करा, पैशाची चिंता करू नका, पैसे उभे राहतात. कारण परदेशात आहेत ना 2 प्रकारच्या, आता 3 प्रकारच्या स्कॉलरशिप मिळतात. एक मेरिट बेस्ड स्कॉलरशिप असते. मेरिट बेस्ड स्कॉलरशिप मध्ये काय असतं, जी मी मगाशी तुम्हाला सॅटची परीक्षा सांगितली, ती सॅटचा रिझल्ट किंवा IELTS नावाची एक परीक्षा त्याचा रिझल्ट किंवा तुमच्या 9वी पासून 12वी पर्यंत, हा एक फरक आहे आपल्या इंडियन एज्युकेशन आणि तिथल्या एज्युकेशन मध्ये, की आपल्याकडे 12वीचा रिझल्टच बघितला जातो, तर तिथे 9वी पासून 12वीचा रिझल्ट बघितला जातो. त्याच्यामुळे तुमचं ॲव्हरेज मेंटेन करता आलं तर तिथे चांगली संधी आहे. सो एज्युकेशन लोन्स 60 लाखापर्यंत विदाउट मॉर्गेज अवेलेबल आहे. 60 लाख 60 lakhs पर्यंत विदाउट मॉर्गेज, म्हणजे तुम्हाला घर गहाण ठेवायची गरज नाही. तुम्हाला तुमचा सॅटचा स्कोर चांगला पाहिजे, त्याच्यावर लक्ष द्या. त्याच्यात चांगल्या संधी उपलब्ध आहेत, वेदर इट इज सायन्स, कॉमर्स ऑर आर्ट्स, कोणालाही त्या संधी उपलब्ध आहेत. तुम्ही भले लिटरेचर मध्ये इंटरेस्टेड असाल, हिस्ट्री मध्ये इंटरेस्टेड असाल, इकॉनॉमिक्स मध्ये इंटरेस्टेड असाल, पॉलिटिकल सायन्स मध्ये इंटरेस्टेड असाल, तर खूप चांगले कोर्सेस अवेलेबल आहेत. सॅट जसं 10वी नंतर असतं, तसं ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांसाठी GRE आहे. GRE त्यातल्या त्यात ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांना बाहेर ग्रॅज्युएशन मध्ये MBA पण स्पेशलायझेशन करायचं असेल तर GMAT नावाची परीक्षा आहे, तर त्या करू शकता. आणि UK मध्ये तर तुम्ही फर्स्ट इयरलाच डायरेक्ट स्पेशलायझेशन घेऊ शकता. इंडियामध्ये आपण सेकंड इयरला स्पेशलायझेशन घेतो, फर्स्ट इयरला नाही. सो तो एक ऍडव्हान्टेज, एका वर्षात तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट करता, एका वर्षात ते ग्रॅज्युएशन कंप्लीट करताना पण तिथे तुम्हाला 20 तास काम करायची संधी मिळते. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय, फक्त एक उडी मारायची गरज असते आणि त्या 20 तासामध्ये साधारण $12 ते $15 तुम्हाला एका तासाला मिळत असतात. याच्यात सगळा तुमचा घर खर्च, राहणं खाणं सगळं निघून जातं. आयर्लंड सारखे वगैरे देश आहेत, त्यांना तर आता माणसांची गरज आहे, तर ते एज्युकेशन पण तुम्हाला फ्री करतात. जर्मनी एज्युकेशन तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचंय तर फ्री करतात. सो बरंचसं एज्युकेशन तिथे फ्री होते, तर त्याची ती माहिती घ्या. आपल्याला डोक्यात जी मनात जी भीती आहे ना ती बाहेर काढून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवतोय, तर मराठे तुम्हाला माहिती असेल अटकेपार झेंडा रोवला होता, तुम्ही ऐकला असेल, तर त्याचाच अर्थ परदेशात संधी आपल्याला भरपूर आहे, त्या संधीचा फायदा घेता आला पाहिजे. बेसिकली तुम्ही इथे राहणार, आपलेच पैसे खर्च करणार आणि मग कदाचित नोकरीला बाहेर जाणार, म्हणजे आपला रिसोर्सेस वापरून नोकऱ्या तुम्ही बाहेर काढणार. मी तुम्हाला उलट सांगतो, त्यांचे रिसोर्सेस वापरा, फुकटात शिका तिकडे आणि इथे नोकरी करा, म्हणजे पैसे आपल्याकडे राहतात. सो ह्या संधी फार प्रॅक्टिकली जर विचार करून छान एखाद्या काउन्सिलर बरोबर सोबत बसून तुम्ही जर प्लॅन केलं ना तुमचं करिअर, तर ते खूप उत्तम करिअर. आणि जेवढे आम्हाला नव्हते संधी, आम्हाला तर दुर्दैवाने आम्ही अशा फॅमिलीज मधून होतो, आमचं असं जनरेशन होतं की जिथे तू एवढं झालं शिक्षण, भरपूर झालं, एवढंच होतं शिक्षण घेणं. म्हणजे आमच्या घरातला पहिलं ग्रॅज्युएशन झालेली व्यक्ती मी आहे. म्हणजे आमच्याकडे 10वी झालं तर मी सोनार म्हटल्यावर दुकानावर बसायचं, एवढंच काम होतं आमचं. त्याच्यामुळे आम्हाला तिथे पण स्ट्रगल करावं लागलं, आमच्या आई वडिलांना कन्व्हिन्स करावं लागलं की आम्हाला शिकायचं आहे. सो ते तुमच्या बाबतीत नाहीये, तुम्हाला संधी उपलब्ध आहे, त्याचा फायदा घ्या. सो कोणाला काही प्रश्न असतील, कारण हे फारच वेग होतं थोडंसं, पण काही स्पेसिफिक प्रश्न असतील तर आता प्रश्न घेऊ. वेळ आहे की कोणाला काही प्रश्न आहेत कोणत्या एखाद्या स्पेसिफिक फील्ड बद्दल? एक जे माझ्याकडे कॉमन प्रश्न असतात त्यातला एक प्रश्न असतो की मला ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग करायचंय किंवा मला AI मध्ये जायचंय, डेटा सायन्स मध्ये जायचंय, किंवा आता बरेचसे प्रश्न येतात सायबर सिक्युरिटी मध्ये जायचंय मला, हा प्रश्न येतो. इव्हन कॉमर्स वाले पण सायबर सिक्युरिटी मध्ये जाऊ शकतात. सो मी जनरली मुलांना सांगतो, कारण महिन्याला टेक्नॉलॉजी बदलतो. आपण सायबर सिक्युरिटीचा विचार केला तर तुम्ही टेक्नॉलॉजी तुम्ही चेंज केली तर सायबरवर अजून नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी आणतात. त्याच्यामुळे हे बदल होत आहे. मी मुलांना जनरली सांगतो, मदर ब्रांचेस असतात किंवा कोर ब्रांचेस असतात, त्याच्यातच तुम्ही करिअर करा. म्हणजे कॉमर्स वाल्यांना मी साधं सांगितलं की BCom करायला पण हरकत नाही, जिथे कोण नाही तिथे आपण. लेस कॉम्पिटिशन, मोर चॉईसेस, मोर ऑपॉर्च्युनिटीज, राईट. आता माझ्याकडे लोक येतात अमेरिकेला पाठवायचं नाही, लेस कॉम्पिटिशन, मोर ऑपॉर्च्युनिटीज. पण ऑलरेडी अमेरिका जास्त काळ नाही करणार आहे. त्याचं कारण आहे
युनिव्हर्सिटी जगणार नाहीत अमेरिकेतला. कॅनडाचा आवाज बंद झाला म्हणजे कॅनडा यावर्षी काय बोलत नाही. गेल्या वर्षी कॅनडाने थोडासा आवाज केला होता. कॅनडातनं जर भारतीय बाहेर निघाले ना तर कॅनडा रिकामा होऊन जाईल अशी परिस्थिती आहे तिथे सध्या. सिंगापूरची सेकंड लँग्वेज मल्याळम आहे म्हणजे विचार करा भारतीय किती आहेत तिथे. सो तिथून युनिव्हर्सिटी ते रोखणार नाही. टेम्पररी फेज आहे. टेम्पररी फेज मध्ये पण ज्यांचं हे सगळं माहिती घेणं गरजेचं आहे. आता आपण न्यूजपेपर मध्ये कारण चॅनलवाले फार ते अर्धवट माहिती आणि फार हॉट न्यूज क्रिएट करण्याच्या ह्याच्यात काहीतरी सांगतात. त्यांनी व्हिसा बंद कोणाच्या केलेत ज्यांच्या डेट्स घेतलेल्या नाहीत त्यांचे. ज्यांच्या डेट्स ऑलरेडी होत्या ना त्यांचे व्हिसा चालू आहेत बंद झालेल्या नाही. आणि ते आता फक्त एक सॉफ्टवेअर डेव्हलप करतात ज्याच्यात तुमचं सोशल मीडिया ऍक्सेस होणार आहे. तुम्ही सोशल मीडियावर काय करता हे पण बघणार आहे. सो मुलांना ते पण आहे सोशल मीडियावर काय करता तेही महत्वाचं आहे. सो सोशल मीडियावर तुम्ही उगाच पॉलिटिकली मोटिवेटेड काहीतरी करू नका त्याच्यात, कारण ते तुमचं सध्याचं कार्य आहे, तुमचं शिक्षण आणि तुमचं करिअर महत्वाचं आहे. तेवढंच फक्त ते चेक करणार आहे. बाकी आहे तसंच चालणार. कारण अमेरिकेने जर परदेशी मुलांना घ्यायचं नाही ठरवलं तर अर्ध्या अधिक अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटी बंद पडतील. माझा मुलगा ज्या कॉलेजला शिकतोय त्या कॉलेजला जवळजवळ 50,000 विद्यार्थी दरवर्षी परदेशात येतात. सो एवढी त्यांच्याकडे गरज आहे तर ते बंद होणार नाहीये त्याची काळजी करू नका. आता राहिला प्रश्न कोर सब्जेक्ट. मी मगाशी म्हटलं की कॉमर्स घ्या, बीकॉम घ्या आणि त्यांना स्किल्स डेव्हलप करा. म्हणजे आत्ता परवा माझ्याकडे कोणीतरी मुलगा गावावरून येणार आहे. आपल्याच इथून कोकणातला कोणतरी मुलगा घरी इथे येणार मुंबईला, कोणत्या तरी नातेवाईकाकडे राहणार. आजची मुंबईची परिस्थिती तशी कठीण आहे, त्या नातेवाईकांना त्रास. 3 लाखाचा एक कोर्स करायचा म्हणतोय, VFX डिझायनिंग वगैरे वगैरे हे सगळं 3 लाखाचा कोर्स. तर मी त्यांना सिंपल हीच उदाहरणं दिली. EDX आहे, स्वयं आहे, याच्यावर अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. त्याला गावात राहून पण ते कोर्सेस करता येतील. ज्याच्यासाठी तो 1 लाख भरतोय ते 2-3 हजारात कोर्सेस घरात बसून होतील. म्हणजे तो इथे येणार, कोणाकडे तरी राहणार, कोणाला तरी त्रास होणार, त्याच्यापेक्षा तिकडे राहून त्याला करता येईल. सो ते महत्वाचं आहे. तुमचं इंजिनिअरिंग किंवा बाकीचे जे आहेत ना त्याला कोर किंवा मदर ब्रांचेस. आता मदर ब्रांचेस इंजिनिअरिंगचे कुठले आहेत तर मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे आणि केमिकल आहे. या मदर ब्रांचेस मध्ये आपण राहणं सोयीचं असतं. जास्तीत जास्त मी तुम्हाला सांगेन 5वं मदर ब्रांच आजच्या जगात आहे ते म्हणजे कम्प्युटर सायन्स. कारण तुम्ही AI घ्यायचं म्हणताय, AI चे कॉलेजेस किती वर्षापासून सुरू आहेत तर गेल्या 2 वर्षातच AI चे कॉलेजेस चालू झाले. मुंबईतले तरी मी ऍटलीस्ट जेवढे बघतोय तेवढे सगळे 2 किंवा 3 वर्षात चालू झाले. त्याच्या आधी AI चे कॉलेजेस नव्हते. तुमचं ग्रॅज्युएशन होईपर्यंत जग बदललेलं असतं. कदाचित तुम्ही आज AI करताय तो आउटडेटेड होऊन अजून काहीतरी BI आलेला असतं. त्याच्यामुळे ग्रॅज्युएशन तुम्ही कोर सब्जेक्ट मध्ये करा, साध्या बेसिक सब्जेक्ट मध्ये करा, स्किल्स डेव्हलप करत राहा आपले आणि पोस्ट ग्रॅज्युएशन स्पेशलायझेशनला करा. त्याच्यामुळे काय होईल, तुम्ही जेव्हा ग्रॅज्युएट व्हाल तेव्हा ऍक्च्युअली जगात कशाची गरज आहे ते तुम्हाला लक्षात येईल आणि ते तुम्ही 1 किंवा 2 वर्षात पूर्ण करू शकाल. सो शक्यतो कोर सब्जेक्ट्सला जा. हे मोठी नावं जी बाहेर येतात त्यांच्या नादाला लागू नका शक्यतो आणि कोर सब्जेक्ट्सला स्टिक करा. स्वतःच्या स्किल्स डेव्हलप करा. मी सांगितल्याप्रमाणे लोकांशी संवाद किती साधता येतोय हे फार महत्वाचं आहे. हे सगळं मी स्व अनुभवातून सांगतोय. कारण कसं आहे, शेवटी मी काउन्सिलर नंतर पालक आधी आहे आणि आम्ही ज्या अडचणी फेस केल्या ऍज अ पेरेंट, कारण आपण काय केलेलं, माझ्या बरोबरचे माझ्या वयाचे जे पेरेंट आहेत आता जे 40-50 जे आहेत त्यांचं कसं आहे, मी स्ट्रगल केलं, माझ्या मुलाला स्ट्रगल करायला नको, माझ्या मुलीला स्ट्रगल करायला नको, म्हणून आपण खाली अंडी आणायला पण नाही पाठवायचं. पण त्याच्यामुळे त्यांचा हिशोब कसा राहतो. माझ्याकडे एक मुंबईतलं एक मोठं हॉटेलचं चेन आहे, त्यांच्या मुंबईमध्ये बरेच हॉटेल्स आहेत. त्यांच्या मुलीला शिकवायला जायचो. त्या मुलीला ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये पण प्रॉब्लेम येत होता. 8वी-9वीतली मुलगी होती ती. मी तिच्या बाबाला सांगितलं आठवड्यातनं 1 दिवस हिला गल्ल्यावर बसवायचं, कॅशियरला बाजूला काढायचं आणि गल्ल्यावर बसवायचं, कारण प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला केवळ नाही. सो कसं होतं की माझा मुलगा, परत एकदा माझा मुलगा जरी अमेरिकेत शिकतो याचा अर्थ असा नाही की मी खूप श्रीमंत आहे.
माझं तर एज्युकेशन लोन पण पास झालं नव्हतं, एवढी माझी वाईट परिस्थिती होती. म्हणजे बँकेने मला एज्युकेशन लोन पण नाही दिलं. मला लोकांनी मदत केली म्हणून माझा मुलगा तिथपर्यंत पोहोचू शकला. आता आयुष्यात पहिल्यांदा प्लेन मध्ये बसत होता आणि तो पण परदेशात चाललाय. त्याची फ्लाईट अशी होती की इथून लंडन आणि लंडनवरनं सिन्सिनाटी अशी डायरेक्ट फ्लाईट घेतलेली होती. लंडनला पोहोचेपर्यंत कळलं की लंडन टू सिन्सिनाटी जी फ्लाईट आहे ती कॅन्सल झाली. लंडनवरनं मला फोन आला, काय करू? म्हटलं मला पण माहित नाही, कारण मी पण कधी परदेशात गेलेलो नाही. आता तुला बघायचंय, पण हा प्रवास तुझा आहे. आणि ज्या अर्थी त्याने तो प्रवास पूर्ण केला. बघा, बाहेर अजून एक गोष्ट चांगली असतं की अनेक भारतीय असल्यामुळे ना खूप आपल्याला सपोर्ट असतो भारतीय. लंडनला त्याला माझी एक विद्यार्थिनी आणि तिचा नवरा स्वतः सोबत फिरायला घेऊन गेले. टेन्शन घेऊ नका, आपण फिरायला जाऊ. अख्खं लंडन फिरवलं, ते पॅलेस वगैरे जे काय आहे ते सगळं दाखवून आणलं. दुसऱ्या दिवशी दुसरा एक विद्यार्थी आला, त्यांनी हॉटेलमधून एअरपोर्ट पर्यंत त्याला घेऊन गेला, त्याच्यासाठी खास इंडियन फूड बनवून आणलेलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अमेरिकेत उतरल्यावर पहिल्यांदा ज्याने त्याला कलेक्ट केलं, स्वतःकडे एक दिवस ठेवलं, तो माणूस कोण आहे तो मला अजूनही माहित नाही, मी त्याला कधी भेटलेलो नाही. पण एक इंडियन म्हणून कोणीतरी त्याला मदत केली. सो मदतीचे हात भरपूर येतील, तुम्हाला फक्त शोध घेता आला. प्रश्न आहेत स्पेसिफिक, काही प्रश्न? राईट. 10वीच्या विद्यार्थ्यांना आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना अजूनही केलं नसेल आणि अजूनही आपण हातपाय रँडमली मारत असतो, त्या ऍप्टिट्यूड टेस्ट करून घ्या. मी माझ्याकडेच करा असं नाही म्हणत आहे, तुम्ही कुठून तरी करून घ्या. आणि तुम्हाला मार्गदर्शक पाहिजे, तुम्हाला कोणीतरी मेंटर पाहिजे, मराठीत ज्याला वाटाड्या म्हणतो, वाट दाखवणारा तो पाहिजे, त्याचा शोध घ्या. म्हणजे जेणेकरून तुम्ही एका चांगल्या मार्गाला निघून जा. आमचं जनरेशन असं होतं, कोणी वाटाड्या नव्हता, रँडमली आमचं आयुष्य झालेलं आहे. मी इंजिनिअरिंग करत होतो, पण मला माहिती होतं मी चांगलं काय करू शकतो. इंजिनिअरिंग माझं हे काही ध्येय नव्हतं, मला शिक्षक बनायचं होतं. मी चांगला शिक्षक होतो, आणि मी 10वीत असताना माझ्या वर्गातल्या मुलांना मॅथ शिकवायचो. सो ते मला माहिती होतं, म्हणून इंजिनिअरिंग हे फक्त माझ्यासाठी नावाला होतं. आणि त्यावेळेला जे काही माझ्यावर डोकं चाललं, जे काही रँडमली आम्ही केलं ते तसं नका करू. कारण रँडमली पुढे जाऊन सगळ्यांना चांगले मार्ग मिळतील असं काही नाही. थोडी मदत घ्या कोणाकडून तरी, लोकांना भेटा, लोकांशी बोला, ज्यांनी करिअर केले त्यांच्याशी संवाद साधा आणि मग तुमचं करिअर ठेवा. सो प्रश्न असतील तर ठीक आहे, नाहीतर मी तुमचा निरोप देतो. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जवळजवळ 1.25 तासाला तुम्ही शांतपणे, कदाचित नाईलाज असेल म्हणून ऐकताय, पण ऐकताय शांतपणे. आय एम व्हेरी हॅपी. रविवारच्या दिवस आज सकाळी एवढे पालक सकाळपासून, आणि मला माहिती आहे की तुम्ही माझ्या आधीपासून खूप आलेला आहात, कारण माझा आधी एक सेमिनार होतं, तिथून आठवून मी इथे आला. तर थोडं उशीर, माझा 11चा टाइम इथे मी दिलेला होता. सो तुम्ही इथे आलात, शांतपणे ऐकून घेतलं, आणि आयोजकांनी मला ही संधी दिली तुमच्याशी संवाद साधायची, त्यासाठी मी सर्वांचा आभारी आहे. तुम्हाला कोणाला काही संवाद साधायचा असेल तर सेमिनार म्हणजे याच्यानंतर पण मी इथे उपलब्ध आहे. माझे कार्ड्स आहेत, कोणाला व्हिजिटिंग कार्ड पाहिजे तर व्हिजिटिंग कार्ड. धन्यवाद. धन्यवाद सर्वांना.